स्वागत करू मान्यवरांचे. हो आले मांगल्य चौकावरानी, सर्व चैतन्य झाले सुखानी. आले मांगल्य चौकावरानी, सर्व चैतन्य झाले सुखानी. भान हरे गान सुरे भाग्य कवींचे, प्रेम बरे स्वागत करू मान्यवरांचे. अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे, प्रेम बरे स्वागत करू मान्यवरांचे. प्रेम बरे स्वागत करू मान्यवरांचे. प्रेम बरे स्वागत करू मान्यवरांचे. प्रज्वलाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून सरस्वतीचे पूजन करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी. इकडं बघ. पवार सर कुठे? पवार सर या लवकर इकडे पडले. एकच मिनिट समोर. विद्यालयातील पिढी समोर आदर्श ठेवला असा प्रमुख पाहुणा आपल्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी मान्य हरीश जगदाळे म्हणजे आमचा दादा. तो सध्या इंजिनियर म्हणून पुण्याला काम करतो. त्याचा परिचय. आवाज आला पाहिजे सर्वांचा. आता शांत बसायचं. आज आपल्या विद्यालयामध्ये आपण अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन शाखा पुणे व लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने आयोजित असणारं हे 5वं बालकुमार साहित्य संमेलन आज आपल्या विद्यालयामध्ये आपण सादर करतोय. गेली 5 वर्ष आपण या ठिकाणी हे साहित्य संमेलन सादर करत असताना दरवर्षी आपल्याच विद्यालयातील काही होतकरू हुशार मुलं शिकून पुढे गेलेली आहेत किंवा एक आदर्श म्हणून आपल्या पुढं समाजापुढं येत आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी बोलवण्याचा प्रघात पडलेला आहे. गेल्या वर्षी आपण सागर गलांडेला बोलवलं. या वर्षी कुठल्या विद्यार्थ्याला बोलवायचं, विद्यार्थ्यांना बोलवायचं हे मनात चालू होतं. तर माझ्या पुढं एक 2 नाव होती. एक हरीश जगदाळे आणि नुकतीच आता जी सीए झालेली आहे प्रतीक्षा क्षीरसागर. या दोन्ही विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आज आमंत्रित केलेलं आहे. त्यातील चिरंजीव हरीशची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. हरीश हा आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता 2री मध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला. त्यानं 2री ते 10वीचं शिक्षण अतिशय त्यानं कष्टानं या ठिकाणी काय घेतले नाही. 10वी नंतर त्यानं सावकार इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी डिप्लोमा केला, मेकॅनिकल डिप्लोमा. आणि त्याच कॉलेजमध्ये त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यानं धारण केली. सध्या तो पुणे या ठिकाणी बुरकेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी प्रपोजल इंजिनियर या ठिकाणी तो काम करतोय. सुरुवातीची पोस्टिंग त्याची हैदराबाद या ठिकाणी होते. 3 वर्ष त्यांना त्या ठिकाणी काम केलं आणि सध्या तो आता पुण्यामध्ये आहे.
त्याची एवढीच ओळख संपत नाही. कदाचित तुम्हाला विद्यार्थ्यांना माहीत नसेल किंवा काही विद्यार्थ्यांना माहीत सुद्धा असेल. आज आपण इथं बसलेलो आहोत, तसाच तुमच्यातलाच एक तो होता, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण होतं. त्याच्यामध्ये वेगळं पण होतं. अतिशय शांत स्वभावाचा असणारा, निगर्वी, सर्व मुलांच्यात मिसळून राहणारा असा विद्यार्थी होता हा. मला आठवतंय कधीही त्याच्या अंगावरचा युनिफॉर्म कधीही गेला नाही. सतत तो शाळेच्या युनिफॉर्म मध्येच असायचा. जरी बुधवारची पूर्वी सुट्टी असायची युनिफॉर्मला, तर त्या दिवशी सुद्धा त्याचा तोच युनिफॉर्म असायचा, कारण दुसरी घालायला कपडेच नसायची. त्यामुळे तो मी सांगायला लाजणार नाही आणि त्याला पण संकोच करून घेऊ नकोस, कारण जी परिस्थिती तुझी आहे ती माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे या दृष्टीनेच मी बोलणार आहे. कारण यातूनच तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे, बोध घ्यायचा आहे. या दृष्टीनंच काय करायचं आपल्याला मी सांगणार आहे. तर युनिफॉर्मचं महत्व किंवा जे ड्रेस होते त्याचं महत्व त्याने जाणलेलं होतं. फाटलेलं असायचं तर ते शिवलेलं असायचं. असा हा विद्यार्थी आहे. घर अतिशय छोटंसं होतं त्याचं, किंवा आहे. आत्ता जस्ट 1-2 वर्षापूर्वी त्याने बांधलंय नोकरी लागल्यानंतर. पण पूर्वी ह्या ठिकाणी आपल्या मुळाच्या वाड्याच्या ठिकाणी राहत असताना एक लक्ष्मी हॉटेलच्या पाठीमागे ते राहत होते. सध्या आता तिथंच आहे, त्या ठिकाणीच त्यांनी बांधलेलं आहे त्या ठिकाणी घर. एका खोलीमध्येच त्यांच्या कुटुंबाचा संसार चालू होता. मोठी बहीण, हरीशपेक्षा मोठा भाऊ आणि तो, असे 3 बहिणी भावंड होते या ठिकाणी. त्यातले तृप्ती आणि हरीश आपल्या शाळेमध्ये होते. तिन्ही सुद्धा मुलं अतिशय हुशार. त्या 3घांच्या मध्ये स्पर्धा असायची. तृप्तीला मला वाटतं साधारणतः 75% मार्क पडले. आपल्या शाळेत पहिली आली. तिनं सांगितलं भावाला की माझ्यापेक्षा तुला जास्तच पडली पाहिजे. दुसऱ्या भावाला 78% पडली आणि हरीशला त्याच्यापेक्षा जास्त 80% मार्क पडले. म्हणजे ही जी चढाओढ आहे, ती चढाओढ मुलांच्या मध्ये कुटुंबातून आली पाहिजे. इंजिन असतं, ते इंजिन जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीमागचे डबे व्यवस्थित चालतात. तर ते इंजिन होतं त्याच्या ताईचं. तर आज त्यांची आदर्श आहे, त्या भावांची आदर्श आहे. 10वी पर्यंत शिक्षण त्याने या ठिकाणी घेतलं. सावकार कॉलेजमध्ये त्यानं, मला वाटतं प्रथम वर्ष होतं सावकार कॉलेजचं काहीतरी, आणि त्या ठिकाणी एक योजना होती मुलांना फ्रीमध्ये, बरोबर ना, फ्रीमध्ये ॲडमिशन मिळत होतं त्या ठिकाणी. त्यावेळेस त्याचं ॲडमिशन त्या ठिकाणी सरांनी करून दिलेलं. पहिले काही दिवस त्याचं इंजिनिअरिंगचं कॉलेज चांगलं गेलं, काही दिवस चांगले गेले, परंतु त्या ठिकाणी त्याला समजत नव्हतं काय करायचं ते. इंजिनिअरिंग सोडण्याची त्याची काय होती मानसिकता आलेली अशी, आणि ती मानसिकता त्याने घरात बोलून सुद्धा दाखवली, परंतु त्याला त्याची प्रेरणा त्याच्या आईनं दिली. मधून सोडून काही होणार नाही, कारण घरची परिस्थिती तशीच होती. आता फ्रीमध्ये मिळत होतं शिक्षण, ते शिक्षण जर अर्धवट सुटलं तर काय होऊ शकतं, पुन्हा घराची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीतच तुला काय करावं लागेल, वाढावं लागेल. त्यामुळं त्याने त्याची मानसिकता बदलली. आईकडून प्रेरणा, आई आणि आजीकडून प्रेरणा घेऊन त्यांनी पुन्हा काय केलं, त्याचं कॉलेज चालू केलं. त्याचे वडील रिक्षा चालवायचे. पुन्हा मी सांगताना लागणार नाही, घरामध्ये थोडीफार व्यसनाधीनता होती. अक्षरशः म्हणजे त्या ठिकाणी त्याला सांगितलं गेलेलं किंवा त्याच्या तोंडावर बोलले गेलेलं, व्यसनाधीन असणाऱ्या वडिलांची मुलं व्यसनाधीनच होती. हे असं त्याच्यावर जर बिंबवलं गेलं असेल, पण त्यानं त्या गोष्टीला निश्चितपणे छेद दिलेला आहे. मी खरोखर कौतुक करतो याचं. परंतु त्याच्या आईने त्याला एक गोष्ट सांगितली ज्ञानेश्वरांची, की बाबा ज्ञानेश्वरांना त्याच्या आईवडिलांनी सोडलं पण ते हारले नाहीत. जगाला कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं त्यांनी, आणि त्यानं सुद्धा त्याचं कर्तृत्व काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे या ठिकाणी, आणि तो दाखवतोय करून या ठिकाणी. इंजिनिअरिंगला असताना
1000 रुपयाचं पुस्तक काहीतरी आणलेलं, मोठंच्या मोठं. ते पुस्तक पाहून त्याची आजी म्हणली की बाबा एवढं मोठं पुस्तक आज माझ्या घरात आलेलं आहे, तर मी अजून 10 डब्बे काय करीन, बाहेर लावेन, बाहेर 10 जणांना जेवाय घालेन, पण तुला अजून असली पुस्तकं आणून दे. जे कष्ट पडतील मला ते मी काय करायला लागेन, तुला करेन, पण तुला काय करेन, शिकवेन. हीच प्रेरणा आपल्या घरातून जर आपल्याला भेटली, आईकडून, आजीकडून, वडिलांकडून, तर निश्चितपणे आपण काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्यांना आपलं काय केलेलं आहे, शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हरीश देव नावामध्ये त्याला घरी हरी म्हणतात, नावातच हरी. ज्या वेळी हरीनं जन्म घेतला या ठिकाणी पृथ्वीवरती, त्यावेळेस त्याचा संघर्ष झालेला आहे. तुझा सुद्धा संघर्ष हा असाच चालू आहे आणि त्याच्यावर तू काय घेतलेला आहे, विजय मिळवलेला आहेस. आणि निश्चितपणे भावी आयुष्यात तू काय करणार आहेस, तू चांगला यशस्वी होणार आहेस. मी माझ्या सर्व विद्यालयाच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी तुला शुभेच्छा देतो. तुझ्या हातून चांगलं कार्य घडो, शिक्षणाचं घडो, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व समाजाला एक चांगला आदर्श निर्माण करशील ही भावना व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हल्ल्याचे स्वप्न जिने भूतकाळात पाहिले व वर्तमान काळात ते स्वप्न तिने सध्यात उतरवले, अशी आजच्या कार्यक्रमास लाभलेली प्रमुख पाहुण्य मान्य प्रतीक्षा क्षीरसागर हिने नुकतीच सीएची परीक्षा पास केली आहे. ती आपल्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिचा परिचय करण्यासाठी मान्य श्री सुर्वे सर यांना मी आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमासाठी जिचं प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेली माजी विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा क्षीरसागर, तिला पाहिल्यानंतर आज अतिशय खडतर, म्हणजे ज्या परीक्षेचा निकाल अगदी 1% आत लागतो अशी सीएची परीक्षा तिने उत्तीर्ण केली. आणि ती गोड बातमी आम्हाला सांगण्यासाठी जेव्हा ती शाळेमध्ये उपस्थित झाली, तेव्हा अगदी प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये असताना देखील तिचा जो साधापणा, म्हणजे आज सुद्धा ती जरी स्टेजवर बसली असेल तरी सुद्धा ती अत्यंत साधी, परंतु तिची एक गोष्ट मला अतिशय प्रामुख्याने जाणवली. जेव्हा आम्हा शिक्षकांना भेटण्यासाठी ती शाळेमध्ये आल्यानंतर आल्या पहिल्यांदा सर्व शिक्षकांना पाया पडून तिने नमस्कार केला. त्याच्यानंतर योगायोगानं त्या दिवशी चिटणीस साहेब मला वाटतं पुण्याला होते, परंतु चिटणीस साहेबांना सुद्धा मला भेटायचं आहे, कारण माझ्या या शिक्षणाच्या किंवा ह्या यशस्वी वाटचालीमध्ये अत्यंत सर्वसामान्य कुटुंबासाठी या उदात्त हेतून चिटणीस साहेबांनी ही लोकमंगल शाळा सुरू केली. हे तिचं वाक्य जेव्हा तिनं आम्हा सर्वांसमोर सांगितलं, तेव्हा आम्हाला सुद्धा चिटणीस साहेबांबद्दल एक आदराची भावना आमच्या मनामध्ये जी आहे त्यामध्ये आणखी वाढ झाली. आणि त्यांनी ज्या हेतून ही शाळा सुरू केली, तो हेतू आज जे विद्यार्थी समाजामध्ये पुढे गेल्यानंतर देखील आपल्या शाळेबद्दल किंवा आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेबद्दल त्यांचं असलेलं प्रेम हे जेव्हा ते समाजामध्ये निर्माण करतात, तेव्हाच एखादी संस्था सुरू केल्यानंतर त्यातून मिळणारं समाधान हे चिटणीस साहेबांना नक्कीच जाणवलं असेल. दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनी प्रतीक्षा पुन्हा साहेबांना भेटायला आली, तेव्हा सुद्धा तिनं त्याच गोष्टीचा परत आवर्जून उल्लेख केला. समाजामध्ये अनेक माणसं घडत असतात, परंतु आपल्या वाटचालीमध्ये ज्या माणसांचं योगदान असेल त्या माणसांचं योगदान क्वचित माणसं असतात की ते लक्षात ठेवतात, परंतु आपल्या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी पुन्हा कधीही शाळेमध्ये आल्यानंतर ते आपल्या संस्थेबद्दल किंवा शाळेबद्दल जे ऋण व्यक्त करतात ते खरोखरच वाखण्याजोगं असतं. आणि आम्हा शिक्षकांना सुद्धा त्या गोष्टीचा नक्कीच आनंद वाटतो. मला वाटतं प्रतीक्षा ही माझ्याकडे येता 1ली ते 4थी माझ्या वर्गामध्ये होती. तिचे वडील हे अत्यंत
साधे, म्हणजे ती तर लाजरीच होती, परंतु तिचे वडील आई वडील सुद्धा अत्यंत साधे. जसं हरीशची परिस्थिती मला वाटतं त्यापेक्षाही बिकट परिस्थिती प्रतीक्षाची होती, परंतु लहानपणापासूनच संयमी वृत्ती असल्यामुळं म्हणजे जेवढं सांगेल तेवढंच करणे, सर्वांशी मिळून मिसळून वागणे, आणि मला वाटतं त्याचा नक्कीच फायदा तिला तिच्या सीएच्या परीक्षेमध्ये झाला असणार आहे. कारण ती परीक्षाच अशी असते की ती भल्याभल्यांना सुद्धा जमत नाही. कितीही मुलं हुशार असतील, परंतु ज्या पद्धतीने त्याचा निकाल 1% आत लागतो, त्या परीक्षेमध्ये तिनं आपलं स्वतःचं नाव, त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचं नाव आणि तिच्या बोलण्यातूनच आपल्या शाळेचं नाव, आपल्या संस्थेचं नाव आलं. त्याबद्दल मी आपल्या संस्थेच्या वतीनं, त्याचबरोबर लोकमंगल प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं तिचं सर्वप्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो. भविष्यामध्ये तिच्या बोलण्यामध्ये तिनं शाळेचं तर कौतुक केलंच, शिक्षकांचं केलं, संस्थेचं केलं, त्याचबरोबर तिला मदत करणारे तिचे मामा असतील, तिचे नातेवाईक असतील, तिचे शेजारी असतील, ह्या सर्वांचं सुद्धा तिनं मन भरून तिला जो सपोर्ट केला त्याबद्दल ती मनमोकळेपणानं इथं त्या दिवशी बोलत होती. तर यापुढेही तिनं आपलं नाव या सातारा जिल्ह्यामध्ये एक आदर्श सीए म्हणून करावं आणि आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या नावाबरोबर आपण समाजाचं सुद्धा काही देणं लागतो, या भावनेतून समाजाची सुद्धा सेवा करण्याची जर तिला संधी मिळाली तर तीही तिनं करावी अशी एक प्रामाणिक इच्छा तिचा एक शिक्षक म्हणून मी व्यक्त करतो आणि तिच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय चित्तीस मॅडम यांनी करावे अशी मी विनंती करतो. नमस्कार. आजच्या आपला जो शाळेत कार्यक्रम आयोजित केलेला आहे, 5वे बालकुमार साहित्य संमेलन, अमरेंद्र भास्कर मराठी साहित्य संस्था पुणे शाखा सातारा यातर्फे आणि लोकमंगल शिक्षण संस्था यातर्फे जो हे जे संमेलन आपण आज 5वं आयोजित करत आहे, ते संमेलनाला इथं जे व्यासपीठावर सर्व मान्यवर उभे आहेत, ज्यांची आत्ताच ओळख सगळ्यांची पाहुण्यांची करून दिलेली आहे, त्या सगळ्यांचं प्रथम आणि पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षक या सगळ्यांचं प्रथम मी स्वागत करते. आजचं हे आपलं जे संमेलन आहे ते बालकुमार साहित्य संमेलन. तर त्यासाठी आपल्या मंचावर उपस्थित असणारे आपल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, तसेच प्रमुख पाहुणे असणारे आपला विद्यार्थी हरीश जगदाळे, तसेच प्रतीक्षा क्षीरसागर, रामचंद्र जाधव, तसेच नागेवाडीहून इथं उपस्थित असणारे बालकुमार साहित्य संस्था शाखा साताराचे कोषाध्यक्ष शशिकांत जमदाडे सर, तसंच कार्यवाह भगवान जाधव, सहकार्यवाह नंदा पवार मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक भुजबळ सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक भोसले सर, तसेच आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव अनिल चिटणीस आणि ते सदस्य देखील आहेत बालकुमार साहित्य संस्थेचे, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वर्ग, माध्यमिक प्राथमिकचा शिक्षक वर्ग आणि उपस्थित पालक, विद्यार्थी. आज बालकुमार साहित्य संमेलन आहे, त्याचा मुख्य हेतू हाच आहे की मनोरंजनातून प्रबोधन. म्हणजेच काय तर मनोरंजन विद्यार्थ्यांचं, साने गुरुजींनी म्हटलेलंच आहे, करील मनोरंजन जो मुलांचे, प्रभूशी नाते जडेल तयांचे. याच उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी, बालकुमारांसाठी, जे बाल म्हणजे ही पुढे बसलेली प्राथमिकची सगळी छोटी छोटी मुलं आणि कुमार म्हणजे कुमारगट, त्यांच्यापेक्षा मोठी असणारी थोडी मुलं, या सगळ्यांसाठी जे काम करतात, जी माणसं काम करत असतात, त्या विद्यार्थ्यांचं मनोरंजन करतात, त्यांच्यासाठी लेखन करतात, कविता लिहितात, गाणी गोष्टी सांगतात, ते खरंच देवदूतांसारखे असावेत. कारण त्यामुळे मुलांच्यातली कला वाढीला लागते, मुलं स्वतःला ओळखू लागतात, त्यांचं मनोरंजन तर होतंच पण प्रबोधन देखील होतं, त्यांची मानसिक जडणघडण होत असते.
या सगळ्यामुळं. आणि अशा विद्यार्थ्यांना आपण या संमेलनातर्फे एक व्यासपीठ आपण निर्माण करून देत असतो. मध्यंतरी पुण्याची जी संस्था आहे त्यांनी जे बालकुमारचा दिवाळी अंक काढला त्यात त्यांनी सांगितलं, मला त्यांचा फोन आला की तुमच्या साताऱ्यातली आदिती स्वामी जी आहे नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी, तुम्हाला माहिती आहे, वाचलं असेल तुम्ही, तर ती जी आहे विद्यार्थिनी तिची मुलाखत आम्हाला पाहिजे, तर तुम्ही तिची मुलाखत घ्याल का? तेव्हा मी म्हणलं मी तर घेईनच, त्याबद्दल काही वाद नाही, पण मी घेण्यापेक्षा मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनीला सांगते. आणि म्हणून आपल्या शाळेतली जी श्रेया चव्हाण आहे 9वीतली, त्या श्रेयाला मी तिच्याकडे नेलं आणि तिची मुलाखत घ्यायला लावली. अतिशय सुंदर अशी श्रेयाने मुलाखत घेतली आणि त्या पुण्याच्या सगळ्यांना ती मुलाखत आवडली आणि त्या मासिकामध्ये दिवाळी अंकामध्ये ती मुलाखत छापून आली श्रेयाचं. आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचं नाव देखील सर्वदूर पोहोचलेलं आहे या गोष्टीमुळे. तर हा उपयोग का झाला तिला, या संमेलनामुळं हा उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे आज आता तुम्ही बघितलंय आपल्या शाळेतले माजी विद्यार्थी इथं बसलेले आहेत, तर तुमच्यातल्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की पुढच्या कालावधीत मी सुद्धा अशा ठिकाणी बसेन, इतर मुलांच्या समोर मी बसेन आणि त्यांच्या ज्या बोलण्यातून तुम्ही आज जो बोध घेणार आहात, तर त्यामुळे तुमच्या मनामध्ये हे विचार येत राहणार आहेत. मला माहिती आहे की हा हरीश जो आहे, मला पण सरांनी आता पूर्ण ओळख करून दिलीच आहे, पण हरीश जो होता अतिशय लाजरा बुजरा साधा, त्याची राणी अतिशय बहीण भावंडांची साधी होती, पण अतिशय हुशार, अक्षर चांगलं होतं, निबंध वगैरे तर इतके छान असायचे दोघांचे. हरीशचा पण अतिशय निबंध छान असायचा, चित्रही काढायचा चांगली, पण ओरडलं वगैरे तर कसं हल्लीची मुलं लगेच तेवढ्यापुरतं त्यांना काही जास्त मनाला लावून घेत नाही, पण हरीश असा जरासं ओरडलं की लगेच त्याच्या मनाला लागायचं, लगेच तो खाली मान घालून बसायचा. हे मात्र मला चांगलं आठवतं. पण अतिशय हुशार आणि अभ्यासात इतर गोष्टींकडे पण लक्ष देणारा, घरची परिस्थिती गरीब असून सुद्धा त्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे प्रतीक्षाने पहिल्यांदा आली होती तेव्हा उल्लेख सुर्वे सरांचा केला, तर सुर्वे सरांचा अतिशय तिने गौरवपूर्ण उल्लेख केला. सुर्वे सर कसे आहेत, किरकोळ शरीरयष्टी, तशीच त्यांची शिष्या पण तशीच आहे, अतिशय शरीरयष्टी किरकोळ, म्हणजे आपण म्हणतो मूर्ती लहान कीर्ती महान, तर आपण म्हणू शरीरयष्टी लहान कीर्ती महान, दोघंही गुरु शिष्य तसेच आहेत. तर तिला बघितलं लहानपणापासून ती अशीच बारीक, आणि तिला मी म्हणायचे सुद्धा, अगं प्रतीक्षा तुला अभ्यास झेपणार कसा, खातीस का नाही, जेवतीस की नाही, तू तब्येत बघ तुझी, व्यायाम कर आणि खा व्यवस्थित, असं सारखं सांगायचं तिला. आपण तिने अतिशय जिद्दीने सगळ्या परिस्थितीवर मात करून यश मिळवलेलं आहे. ह्याचं पण खरंच कौतुक वाटतं आम्हाला. असे विद्यार्थी समोर आले की मन भरून येत असतं शिक्षकांचं. तर हे विद्यार्थी आपण बोलवण्याचं कारण काय, चिटणीस साहेबांनी ही प्रथा चालू केली की आपण माजी विद्यार्थ्यांनाच बोलवायचं पाहुणे म्हणून. का बोलवायचं, तर त्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही पटकन काहीतरी अचीव करता, तुमच्यातलाच एक वाटतो तुम्हाला तो भावना, आणि त्यामुळं तुमच्यामध्ये एक जिद्द निर्माण होते की आपण या जागी उद्या बसणार आहोत. तर आणि अशी जिद्द निर्माण व्हावी हीच सदिच्छा. तर अशा प्रकारे हे बालकुमार साहित्य संमेलन घेण्याचा आमचा हेतू आहे. आता शेवटी मी काय आता जास्त बोलत नाही, शेवटी एकच मुलांच्यासाठी कविता आहे, तेवढी वाचते आणि माझं मनोगत थांबवते. कवितेचं नाव आहे अचूक नेम. सध्या मोबाईलच्या तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये काय मागं पडतंय आणि मुलांच्यावर परिणाम त्याचा कसा होतोय, तर किरण येले या कवींनी छोट्याशा कवितेतून हे सांगितलेलं आहे. सगळ्यांनी नीट ऐका. कॉम्प्युटरवर बाईक पळवली झूम झूम झूम. खेळता की नाही कॉम्प्युटरवर गेम, कॉम्प्युटरवर बाईक पळवली झूम झूम झूम, पण सायकलवर बसताना मी पडलो धडाडधूम. बघा, कॉम्प्युटरवर खेळतोय भरपूर, बाईक पळवतोय, पण सायकलवर बसताना मात्र त्रेधा तिरपीट झालीये, कारण सायकल सारखी वापरतच नाही ना, मग त्यामुळे ते जमत नाहीये. प्ले स्टेशनवर फायटिंग केली ढिशाव ढिशाव ढिशाव. प्ले स्टेशन खेळता की नाही, प्ले स्टेशनवर फायटिंग केली ढिशाव ढिशाव ढिशाव, पण वर्गातल्या टोणग्या पुढे मी झालो
मनी म्याव. बघा वर्गातला एखादा आडदांड मुलगा असतो, त्याची भीती वाटते, मग तिथं मात्र घाबरगुंडी उडते तुमची. पण वर्गातल्या टोणग्या पुढे मी झालो मनी म्याव. मोबाईल मध्ये बॅटिंग करत केल्या धावा 100 धावा करता की नाही तुम्ही? रन काढता मोबाईल मध्ये खेळताना, किती पण काढता. मोबाईल मध्ये बॅटिंग करत केल्या धावा 100, पण मैदानातल्या क्रिकेट संघात लागला नाही नंबर. बघा, जेव्हा प्रत्यक्ष क्रिकेटचा टीम संघ जाहीर होतो तेव्हा मात्र माझा नंबर लागत नाही. का? तर कॉम्प्युटरवर सारखं खेळत बसलाय म्हणून. कुठंच नाही जिंकत म्हणून शेवटी आले रडू. आता रडायला लागलाय तो, मला कुठंच यश मिळत नाही, कुठंच जिंकत नाही मी. कुठेच नाही जिंकत म्हणून शेवटी आले रडू. तेव्हा कुशीत घेत आई म्हणाली, अरे रे माझा वेडू. मैदानी खेळाच्या मध्ये कॉम्प्युटरचे काय काम? आता आई सांगते समजावून. मैदानी खेळामध्ये कॉम्प्युटरचे काय काम? शक्ती ताकद लागते जिथे तिथे गाळावाच लागतो घाम. घाम गाळल्याशिवाय यश आहे का तुम्हाला? नाही. मग मैदानात घाम गाळला पाहिजे, मैदानात खूप खेळलं पाहिजे, तर त्या संघामध्ये प्रवेश मिळेल, तर त्या खेळात यश मिळेल. शक्ती ताकद लागते जिथे तिथे गाळावाच लागतो घाम. कसरत कर, व्यायाम कर आणि मैदानात खेळ. कसरत कर, व्यायाम कर आणि मैदानात खेळ. तुला सगळे कप्तान करतील अशी आण वेळ. बघ, एवढं सगळं केलंस ना तर तुला कॅप्टन नक्की करतील, तशी वेळ आण तू. तेव्हापासून बंद झाले कॉम्प्युटरचे गेम. मग ते मुलाला पटले आणि तेव्हापासून कॉम्प्युटर मोबाईल सगळं त्यांनी बंद केलं, त्याच्यावर गेम खेळायचं. तेव्हापासून बंद झाले कॉम्प्युटरचे गेम आणि सगळ्या खेळात लागला माझाच अचूक नेम. सगळ्या खेळामध्ये आता तो पहिला यायला लागलाय, सगळ्या खेळामध्ये त्याचा नेम लागलेला आहे बघा. तर अशा प्रकारे ही कविता तुम्हाला उपयुक्त अशीच आहे. मोबाईल आणि ह्या तंत्रज्ञानापासून दूर राहून कसरत करा, व्यायाम करा आणि जास्तीत जास्त आपली आवड जोपासा. या विद्यार्थ्यांचं आता तुम्ही भाषण ऐकणार आहे तेव्हा तुम्हाला नक्की कळेल. तुम्हाला तर खूप सुविधा आहेत. सायकलवरनं शाळेत येत आहे, कोणाकोणाला रिक्षा सोडायला येते, पालक टू व्हीलरवरनं सोडायला येतात. पण या विद्यार्थ्यांना नव्हतं असं काही. त्यावेळेला या सुविधाही जास्तीत जास्त त्यांना मिळाल्या नाहीत. त्यांना किती लांबून चालत यायला लागायचं, कुठं जायचं तर काय सायकल वगैरे नव्हती. त्यानंतर शाळेतल्या भौतिक सुविधा नव्हत्या त्यांच्या वेळेला जास्तीत जास्त. तर त्यामुळं ह्या सगळ्यातून त्यांनी मिळवलेलं यश हे अतिशय उल्लेखनीय आणि अपूर्व असं यश आहे. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून ही प्रेरणा घ्या आणि पुढचं साहित्य संमेलन जे होणार आहे बालकुमारचं, तेव्हा ह्याच्याही पेक्षा आपण जास्त चांगल्या प्रकारे कसं करू, त्यासाठी तुमची कला तुम्ही जोपासा. आपण अजून काही चांगल्या गोष्टी त्यामध्ये करता आला ऍड तर करू. तुमच्यातलेच विद्यार्थी इथं येऊन अजून कार्यक्रम सादर करतील. तर अशा प्रकारे सर्वांचे मी इथे स्वागत करते, आभार मानते. धन्यवाद. त्यांना पाहून कळते प्रत्येक सत्कार्याला ज्याचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते. अशा आपल्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आमच्या विद्यालयाच्या वतीने होत आहे. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष मान्य हरीश जगदाळे यांचा सत्कार मान्य चिटणीस साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सत्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू. पवार सर या. तोंडपे कुठे? तोंडपे तोंडपे कुठे? तोंडपे अजूनही
आणि ज्या शाळेत माझ्या शिक्षणाचीच नाही तर माझ्या आयुष्याची सुरुवात झाली त्या शाळेत प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे मला भाग्य लाभले. त्यापेक्षा आनंदाचा क्षण माझ्यासाठी कोणताच नाही. हा दिवस माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय आहे. खरंच चिखली सरांचे मनापासून आभार मानू वाटतात, कारण आज त्यांच्यामुळेच मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या पायावर उभी राहत आहेत. त्याचबरोबर बालवाडीपासून ते 10वी पर्यंत सर्व शिक्षकांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. म्हणूनच त्यांचेही मनापासून आभार. आज शाळेतील माझ्या आठवणी जाग्या झाल्या. शाळा सोडून गेल्यानंतर शाळेची किंमत कळते आणि नंतर समजते. कितीही वाटते तरी ते क्षण परत जगता येत नाहीत आणि राहतात त्या फक्त आठवणी. मला मनापासून सांगायला आवडेल की आपण कुठे शिकतोय हे महत्त्वाचे नाही, तर आपण काय शिकतोय हे महत्त्वाचं आहे. इंग्लिश मीडियममधून शिकले तरच करिअर करता येते असं नाही, कारण आता मी CA झाले तर माझ्यासोबत जेवढे पण CA झाले, माझ्या माहितीतले जेवढे लोक CA झाले त्यांच्यातले बरेच जण मराठी मीडियममधून शिकलेले होते. तसेच 10वीचं माझं शालेय शिक्षण झाल्यानंतर मला कोणत्या साईडला जायचं हे सांगणारं कोणी नव्हतं. त्यामुळे सायन्स साईड घेतलं तर खर्च होणार असा विचार केला आणि मी कॉमर्स साईडला ॲडमिशन घेतलं. कॉमर्स साईडमधूनही करिअर करता येतं, बरेच ऑप्शन आहेत हे मला माहीत नव्हतं, ते नंतर समजलं. तर तसं तुम्ही करू नका. आपल्याला काही करायचे आधी त्याचा विचार करा. आपल्याला करिअर कशात बनवायचे त्याप्रमाणे ती साईड निवडा. त्यासाठी 10वीमध्ये चांगला अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा, त्यानंतरच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. मी 12वी नंतर CA ला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं, कारण मला प्लेन BCom करायचं नव्हतं. त्यामुळे मी BCom करत CA केलं. त्यासाठी घरच्यांनी सपोर्ट केला आणि म्हणूनच घरच्यांचा सपोर्ट आणि स्वतःवर विश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो हे सिद्ध करू शकले. लाईफमध्ये फेल्युअर आले पण त्यातूनही शिकले. मेन म्हणजे एक गोष्ट शिकायला भेटली ती म्हणजे आपली कष्ट करायची तयारी असेल तर अशक्य गोष्टही शक्य करता येते. CA रिलेटेड सांगायचं झालं तर CAची फाउंडेशन एंट्रन्स एक्झाम असते. ती झाल्यानंतर इंटरमिडिएटच्या 2 एक्झाम असतात, त्या पास करायच्या असतात. त्या पास झाल्यानंतर CAच्या ऑफिसमध्ये आर्टिकलशिप करायची असते 3 वर्ष. ते ट्रेनिंग झाल्यानंतर फायनलच्या 2 एक्झाम असतात आणि मग त्या दोन्ही पास झाल्यानंतर CA डिग्री मिळते. तर CA झाल्यानंतर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही कंपनीमध्ये जॉब मिळतो. तर जॉब करायचा नसेल तर आपण प्रॅक्टिसही करू शकतो. तसेच मला असे वाटते की कोणतीही गोष्ट करायची ठरवली तर ती स्वतःसाठी न करता आपल्या आईवडिलांसाठी करा, कारण आपण साहजिकच ती मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करणार. कारण मला हे CA माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी करायचं होतं, का तर ते माझ्या आधी त्यांचं स्वप्न होतं की मी CA करावं आणि मी ते करून दाखवलं. कारण आपल्याला आनंदी राहायला बरेच ऑप्शन आहेत, पण आपल्या आई वडिलांकडे ज्यांनी त्यांचे आयुष्य आपल्यासाठी घालवलं त्यांच्याकडे आनंदी राहण्यासाठी फक्त एकच ऑप्शन असतो, तो म्हणजे आपण त्यांना आनंद दिला, आपण त्यांना सुख दिलं तर ते त्यांना मिळणार आहे. तर आयुष्यात स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी करा. त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की 10वीपासूनच तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी अभ्यास करा, त्यासाठी प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. आणि एक लास्ट पॉईंट म्हणजे सांगू वाटतो तो की मी ज्यावेळेस पेढे घेऊन आले CA झाल्यानंतर त्यावेळी चिखली सरांना भेटले. त्यांनी सांगितलं की त्यांचंही स्वप्न होतं CA करण्याचं. त्यांनी त्याची एक्झामही पास केली. ती आज बऱ्याच जणांचे स्वप्न आहे की माझी एक तर एक्झाम पास व्हावी. त्यांनी पास केली पण काही परिस्थितीमुळे ते
CA कंप्लीट करू शकले नाही, तर आज त्यांच्याच आशीर्वादामुळे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी या शाळेत CA होतील आणि विविध क्षेत्रात ठसा उमटवतील. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू. आणि इथे उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणींनो मी अशासाठी म्हणतोय कारण की माझ्या दृष्टीनं माणसाचा जन्म दोनदा होतो. एकदा पहिल्यांदा जेव्हा म्हणजे तो आईच्या उदरातून बाहेर पडतो आणि दुसऱ्यांदा तर त्याचं व्यक्तिमत्व घडतं. व्यक्तिमत्व घडण्याची जी प्रोसेस आहे ती थोडी मोठी आहे, पण तो पण एक माणसाचा जन्मच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की शाळा ही माझी आई आहे. आणि तुम्ही इथे बसलेले माझे सगळे जे उपस्थित आहात ते माझे भाऊ आणि बहीण आहात. खरं तर मी सगळ्यांनाच धन्यवाद मानू इच्छितो की तुम्ही मला म्हणजे ह्याचा एक चान्स दिलात की मी तुमच्यासमोर एक काहीतरी एक व्यक्तिमत्व म्हणून मी स्वतःला काहीतरी सांगू शकतो. टोंपे सरांनी जसं सांगितलं, मी पण असंच तुमच्यासारखा एक पार्ट होतो की मी हा प्रवास बघितलाय. मी कधीतरी इथं ऐकत असायचो गोष्टी. बरेचसेच कार्यक्रम होते की असे चिटणीस सरांनी आयोजित केलेले असायचे. बरेचसेच चांगले पाहुणे यायचे, प्रेरित करायचे. मला वाटतं त्याच्यातलं थोडं 1% जरी आपल्या ह्याच्यात जर आलं तरी प्रेरणा मिळेल आणि आपलं आयुष्य बदलून जाईल. जसं सरांनी सांगितलं की संघर्ष होता, भरपूर तसा संघर्ष होता. 2 दिवसापूर्वी विषय निघाला की घरी बोलण्यातला विषय होता की मला माझ्या मिसेसने विचारलं की तुम्ही चाललाय, म्हणजे असं कारण काय तिला व्यवस्थित समजलं नाही. की तिच्या दृष्टीनं मी एक तिच्यासारखाच इंजिनियर आहे, मग शाळेत सत्कार वगैरे ह्या गोष्टी तिला समजल्या नाहीत. आणि मला पण थोडं हे वेगळं वाटलं की मी प्रत्यक्षाचं म्हणजे मी समजू शकतो की तिनं खरंच एकदम उत्तम कामगिरी केली की मोठी CA सारखी एक्झाम ती पास झाली. तिचं अभिनंदन त्याच्याबद्दल. ती तिच्या लहानपणीची आठवण सांगत होती की एकदा ती लहान असताना तिच्या मैत्रिणींसोबत अभ्यासाला जाते म्हणून पाणीपुरी खायला गेली आणि घरी मार खाल्ला. मी माझ्या आयुष्याकडे बघतो ना, मला असा दिवस आठवत नाही की मी माझ्या मित्रांसोबत वडापाव पण खाल्ला लहानपणी. असं नाही की म्हणजे मला माझ्या घरच्यांनी दिला नाही, मला तो माझ्या परिस्थितीमुळे मिळाला नाही. पण त्यातून पण मी एवढा भाग्यवान आहे की एकदम छोटीशी व्यसनाधीनता, जसं सरांनी सांगितलं की त्या व्यसनाधीनता एक्झॅक्टली काय असते, म्हणजे कशा प्रकारे हाल अपेक्षा होतात, हे सगळे दिवस मी पाहिलेत. घरी आम्ही 6 भावंड होतो, एक छोटीशी खोली, म्हणजे सगळे मिळून आम्ही 6 घरातले मेंबर होतो. वडील प्रचंड व्यसनाधीनता आहारी गेलेले. घरात 3 जण आम्ही शिक्षण घ्यायचो. बऱ्याचशाच गोष्टी मिळायच्या नाहीत आम्हाला, जसं की सरांनी सांगितलं युनिफॉर्म. आणि खरीच ती परिस्थिती होती. मला माहिती नाही ही माहिती त्यांना कशी मिळाली, पण ही परिस्थिती हे दिवस मी बघितलेत. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, ज्या आहेत त्या. पण ह्याच्यातून बऱ्याच प्रेरणा असतात. आपल्या घरातले जे दिवस असतात ना, परिस्थितीची लाज बाळगू नये, पण तिचा राग असावा की आपल्याला हे दिवस बदलायचे. आज उद्या आपल्याला काही ना काहीतरी करायचं. मी म्हणतो तुमच्यातल्या एका जरी विद्यार्थ्यानं किंवा एका जरी ह्यांनी ह्या गोष्टी जर तुम्ही समजल्यात की आपल्या आई बापांचे आपल्याला इथं शिकवण्यामागचे म्हणजे तुम्हाला वाढवण्यामागचे काय उद्देश आहेत, त्यांचे काय कष्ट आहेत, हे जर तुम्हाला कळाले ना, मला वाटतं की तुमच्या त्यांच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल. प्रत्येकाचा संघर्ष असतो. तुमचा जो आजचा संघर्ष आहे ना, तो तुमची उद्याची प्रेरणा आहे. लक्षात ठेवा तुम्ही. बऱ्याचशाच गोष्टी असतात की मग अशा कंडिशनमध्ये शाळेला यायचो. शाळेत मला आठवते की मी 2रीला असताना मी पहिल्यांदा इथं आलो. सरांनी सांगितलं, मला अजून पण प्रसंग आठवतो. 2रीला माझे वर्ग शिक्षक होते भोसले सर, पण आम्हाला गणिताला सुर्वे सर होते. आणि सुर्वे सर कडक होते, भरपूर कडक होते. आणि मी
गावाला पालीवरून आलेलो म्हणजे आजोळवरून आलेलो माझा मी एवढा गणितात वगैरे हुशार नव्हतो. मला एकदा त्यांनी झोडपला, चांगला मार खाल्ला आणि घरी रडत रडत गेलो मी त्या दिवशी. आजीला सांगितलं मला असं असं मारलं म्हणून. आजीला सांगितलं नाही पण का मारलं म्हणून. दुसऱ्या दिवशी आजी आली माझी भांडायला. शाळेत आली, शाळेत म्हणजे ऑफिसमध्ये आली आणि म्हणली की ह्याला असं असं कुणी मारलंय, मला सांगा नक्की का मारलंय. खवळलेली होती ती. सरांनी सांगितलं की ह्याला येत नाही म्हणून मी ह्याला मारलंय. तर आजीनं मला तिथून समोरून वर्गातून उठून आणून त्यांच्या समोरून उभं केलं आणि मला म्हणली जर ह्याला आलं नाही अजून तर ह्याच्यापेक्षा अजून मारा. तिला त्याचं महत्व माहिती होतं, कारण शिक्षणाचं महत्व जसं सरांनी सांगितलं की मी शेवटच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना मी गेटचं पुस्तक घेतलं. गेटचं पुस्तक असं मोठं होतं. तिला शिक्षणातलं म्हणजे तिने काही तिचं शिक्षण झालेलं नाही, काही नाही. तिने पण भरपूर हालाकीत दिवस काढले. ती माझ्या वडिलांना नेहमी म्हणायची की तू शिक, तुला म्हणजे 1000-2000 रुपयाचे जरी पुस्तक लागलं ना तू शिक. जेव्हा तिने ते पुस्तक बघितलं मला समजलं नक्की काय झालं. तिची पुस्तक बघून रडत होती. मी म्हटलं काय झालं नक्की आजी तुला, की तू का असं पुस्तक बघून का रडतेस. तर ती म्हणली की ही पुस्तक किती रुपयाचं आहे पहिल्यांदा मला सांग. मी म्हणलं हे 1000 रुपयाचं पुस्तक आहे. ती म्हणली खरंच हे 1000 रुपयाचं पुस्तक आहे. आणि तिनं माझ्या तोंडावरून हात फिरून बोटं मोडली. म्हणली की माझी खरंच इच्छा होती की माझ्या मुलांनी 1000 रुपयाचं पुस्तक घेऊन शिकावं. तिला माहिती नाही नक्की ते कशाचं पुस्तक आहे, त्यांनी काय होणार आहे, पण माझी इच्छा होती आणि तू शिकलास म्हणजे माझी ती इच्छा पूर्ण झाली. बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला जर घरातून जर भले तुमचे आई वडील शिक्षित नसतील पण शिक्षणाचं महत्व त्यांना जर माहीत असेल ना तर नक्की तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला जर त्यांच्या कष्टामागचं तर कारण माहीत असेल ना तर नक्कीच काही ना काहीतरी बदल घडणार. मी सांगतो, मी इथं बसून सर तुम्ही ज्या सांगत होत्या त्या गोष्टी ऐकल्यात की तुमचा पण संघर्ष असाच होता आणि मी त्यातून साकार झालेली ही लोकमंगल शाळा बघतोय. खरं तर लोकमंगल आज हिचं नाव आहे हे मला वाटतं की आज ही CA झाली. माझ्या आयुष्यात मी काहीतरी बनू शकलो. लोकमंगल ह्या नावाचं काहीतरी सार्थक झालं मला असं वाटतंय. खरंच मी त्याबद्दल तुमचा खरंच नेहमी कृतज्ञ राहीन सर. आणि शिक्षकांबद्दल बऱ्याच शिक्षकांनी मला मदत केली. बरेच म्हणजे अगदी भुजबळ सर असतील, मला माझ्या शाळेच्या ह्याच्यात अशीच बऱ्याचशाच गोष्टी घडायच्या. कॉलेजच्या नंतरच्या काळात पण मला आठवतंय मी सर तुमच्याकडे आलेलो. मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर इंग्लिशचा भरपूर त्रास होत होता. मग तुम्ही ते मार्गदर्शन केलेलं. पुन्हा टोंपे सर असतील, कितीतरी स्पर्धा होत्या, रामानुजन वगैरे वगैरे वगैरे. परत विज्ञान प्रदर्शन ह्याला स्वखर्चाने ते मला घेऊन गेलं स्पर्धांसाठी. 10वीला पास झालो. 10वीला मला आठवतं की मला आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेस इथे सर होते, त्यांनी मला सांगितलं की तू जर इथे त्याला पुरस्कार मिळेल का जो इथे पहिल्या ह्यानी पास होईल त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मी करून देणार. आणि ह्याच्यावरती मी शुअर नव्हतो. माझी 10वी झाली. 10वी झाल्यानंतर मला आठवतं की माझ्या व्हायसीला मी ॲडमिशन घेतलं सायन्सला, कारण की इंजिनिअरिंग वगैरे या सगळ्या गोष्टींसारखी परिस्थिती नव्हती माझ्या घरची. म्हणजे ही नावं पण थोडी घरातल्यांना थोडी भीतीदायक होती. मी ॲडमिशन घेतल्यानंतर पैसे भरल्यानंतर मला आठवतंय की सर आले. सर म्हटले की मी तुला सांगितलेलं, फरांदे सर होते. सर म्हटले की मी तुला सांगितलेलं की मी तुझं ॲडमिशन करणार, मग तू ॲडमिशन का घेतलंस. तर मी सांगितलं सर की इंजिनिअरिंग वगैरे मला एवढा गायडन्स नाही आणि मी ऑलरेडी ॲडमिशन घेतले, मला सायन्सने करायचं आहे म्हणून. तर त्यांनी मला आठवतं की जी डिप्लोमाची जी पहिली DTEची फी असते 3500 रुपये त्यांनी ती फी भरली आणि माझं ॲडमिशन दत्तक योजनेतून करून दिलं. माझं इंजिनिअरिंगचं संपूर्ण शिक्षण मोफत झालं. त्यांची आठ होती की फक्त प्रत्येक वर्षी तुम्ही पास व्हायचं आहे, ऑल क्लिअर व्हायचं आहे. त्याच्यानंतर मी थोड्या दिवसानंतर मी त्यांच्याकडे पैसे घेऊन गेलो सर की म्हणजे आहेत तुम्ही घ्या. त्यांनी ते घेतले नाहीत. ते मला म्हणले की तुला वाटतं तर शाळेसाठी तू काहीतरी कर, शाळेचं काही ना काहीतरी होऊ देत. म्हणजे भरपूर छोट्या छोट्या गोष्टीतला गायडन्स असेल. माझ्याकडे अजून पण मॅडम तुम्ही दिलेलं श्यामची पुस्तक आहे. मी वक्तृत्व स्पर्धेत जिंकलेलं होतं आणि त्या पुस्तकाने लिटरली मी सांगतो की माझं थोडं बहुत आयुष्य बदललं. मला पुस्तकांचा व्यासंग लागला. त्यानंतर बरीचशीच पुस्तकं मला वाचता आली.
शेवटी काय आहे की संघर्ष प्रत्येक जागी आहे. तुम्ही पोहोचाल कुठपर्यंत न पोहोचाल, तुमचं तुम्ही काम करत राहा, बाकी काय नाही. जिद्द ठेवा मनात मोठं काहीतरी करण्याची आणि काही ना काहीतरी व्हा. मला एक दिवशी आनंद होईल की तुमच्यातला एक जण स्वतः पुढे येऊन काहीतरी सांगेल की म्हणजे मी अशा प्रकारे शिकलो किंवा माझी ही स्टोरी आहे. मला हे खरंच ऐकायला आनंद होईल. माझे एवढं बोलून मी माझे 4 शब्द थांबवतो. धन्यवाद. लोकमंगल शिक्षण ग्रुपचे संस्थापक श्री चिटणीस साहेब आणि त्यांचे संस्थेमधील मुख्याध्यापक वर्ग असेल आणि शिक्षक वर्ग असेल, त्याचबरोबर आज या ठिकाणी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन याचा 5वा एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केले आहे. त्या कार्यक्रमाच्या या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या संस्थेमधील जे काही विद्यार्थी आहेत त्याच ही तर फार अभिमानाची गोष्ट आहे की या संस्थेमधील आपल्यासमोर जे व्यासपीठावर बसलेले जे 2 विद्यार्थी आहेत त्यांनी खरं तर तसं पाहता आकाशाला गवसणी घातली असं म्हणायला देखील काही हरकत नाही आहे. कारण या छोट्याशा संस्थेमधून किंवा मराठी शाळेमधून देखील मुलं या पदापर्यंत पोहोचू शकतात. कदाचित तुम्हाला या विद्यार्थ्यांना बसलेल्या त्याची कल्पना नसेल, परंतु तुमच्या संस्थेतील संस्थापक असेल किंवा शिक्षक मित्रांनी या ठिकाणी त्या लोकांना तुमच्यासमोर व्यासपीठावर आणून तुमच्या आतील ज्या भावना आहेत ते जागृत करण्याकरता किंवा विद्यार्थी आमच्या संस्थेमधील चांगला घडावा, पुढं समाजामध्ये टिकावा यासाठी त्यांचे यशस्वीने प्रयत्न चालू आहेत. त्याच पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांनी देखील मॅडमच्या बोलण्यातून देखील त्या कवयित्रीच्या माध्यमातून त्यांनी जसं ते सांगितलं की तो विद्यार्थी कसा तिथे टिकू शकतो कॉम्पिटिशनमध्ये, त्यांनी छान उदाहरण दिले की तुम्ही कॅम्प्युटरवर न खेळता तुम्ही मैदानावर खेळा. तर त्या गोष्टी तुम्ही कितपत ऐकल्या किंवा कितपत तुम्ही समजून घेतलं ह्याला देखील फार गांभीर्य आहे. त्याचबरोबर मी विशेष कौतुक करतो या ठिकाणी हरीश जगदाळे आपले जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी संस्थेमधून शिक्षण घेऊन परिस्थितीवर अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तो यांत्रिकी अभियंता झाला आणि आज तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला त्याचं कौतुक करावं असं वाटतं. मी सुद्धा ही गोष्ट कदाचित पहिली वेळ ऐकली की माणसाचा जन्म 2 वेळा होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आईच्या उदरातून ज्यावेळेस बाहेर पडतो आणि ज्यावेळेस कर्तृत्व सिद्ध होतं हे मला शिकायला मिळालं की कर्तृत्व सिद्ध झाल्यानंतर देखील माणसाचा पुनर्जन्म होतो. ही तर खरी फार मोठी गोष्ट तू बोलून गेला, त्याचं देखील कौतुक आहे. मी त्यांना आवर्जून हेच सांगेन विशेष करून जगदाळ्यांना की तुम्ही इथं न थांबता यांत्रिक अभियंता झाल्यानंतर देखील MPSC थ्रू तुम्हाला पुढे परीक्षा असतात किंवा जसं त्यानं आता एक गेटचं एक पुस्तक सांगितलं होतं त्या आजीनं दिलं होतं, त्यांना आणलं होतं. तर गेट ॲप्टिट्यूड टेस्ट ऑफ इंजिनिअरिंगचं असतं जे ऑल इंडिया लेवलला एक कॉम्पिटिशन होतं. त्याच्या माध्यमातून जर तो गेट क्वालिफाय जर केला तर भारतामध्ये ज्या नवरत्न कंपन्या आहेत मोठमोठ्या, मी तुला विशेष करून ते सांगतो की भारतामध्ये ज्या जसे नवरत्न कंपनीमध्ये IOCL असेल, SPCL असेल, बऱ्याच मोठमोठ्या नवरत्न कंपन्या ज्या भारताचं सगळं जडणघडण त्याच्यामधून होतं, त्या कंपनीमध्ये देखील तुझं परत सिलेक्शन होऊ शकतं. कारण तुझ्याकडे ते हुनरपणा आहे तो दिसून येतोय. शिक्षकांनी तुझ्याबद्दल विशेष करून कोणते सर असतील, सुर्वे सरांनी तुझ्याबद्दल ही परिस्थिती सांगितली, नमूद केली, तसं ते तू हे संपादन केलेलं आहे आणि तुला पुढच्या येणाऱ्या भविष्य वाटचालीमध्ये तू पुढं अजूनही पुढे जावा ही तुला मी सदिच्छा देतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपली विद्यार्थिनी शाळेची ही दुसरी विद्यार्थिनी जी आहे क्षीरसागर, ही विद्यार्थिनी क्षीरसागर ना मॅडम तुला हां क्षीरसागर, प्रतीक्षा क्षीरसागर, हिचं तर खरोखर विशेष कौतुक केलं पाहिजे. आज कदाचित आपण लोकांना या गोष्टीची कल्पना नसेल. लेखापरीक्षक बरोबर आहे मॅडम, चार्टर्ड अकाउंटंट CA ह्या पदावर जाणं म्हणजे फार फार मोठं दिवस पुणे. जशी UPSCची एक्झाम असेल
MPSCच्या पेक्षा UPSCची एक्झाम असते त्याच्यापेक्षा देखील ती अवघड असते. UPSCची एक्झाम देखील अवघड असते, पण त्याच्यापेक्षाही देखील ती परीक्षा फार कठीण असते. आणि इतक्या तळागाळातल्या परिस्थितीवर मात करून आज बरेच विद्यार्थी मी बघतो माझ्या समूहामध्ये, बरेच येणारे विद्यार्थी मित्र, आमचे मित्रमंडळी आहेत, ते लोक त्यांना खूप सपोर्ट करतात CA होण्याकरता. विशेष करून सांगतो तुला शिवसागर, बरेच लोक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात, पण त्यांना देखील हे संपादन झालेलं नाही. किंबहुना तू त्या परिस्थितीवर मात करून, सामान्य परिस्थितीवर मात करून तू CA पदावर पोहोचलीस, तुझं देखील कौतुक करतो. आणि आज विद्यार्थी मित्रांना आणि एक दुसरा मुद्दा मी सांगू इच्छितो की आज आपल्याकडे 2 पार्ट आहेत. जगदाळेने स्वतःचं करिअर परिस्थितीवर मात करून तो नोकरी संपादन केली, पण त्या विद्यार्थिनीचं कौतुक करावं कमीच आहे की ती आज स्वतः नोकरी न करता इतर तुमच्यासारख्या आणि इतर लोकांना 10-15 लोकांना ती रोजगार पण देऊ शकते. याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल की ज्यावेळेस ते चार्टर्ड अकाउंटचे काम करते, मोठमोठ्या संस्था असतील, बँका असतील, पतसंस्था असतील किंवा इतर पतपेढी वगैरे बरेच काय ज्या संस्था आहेत ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे किती काम करतात, त्यांचं ॲडिट करण्याचं काम तिच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. त्यांच्या एका सहीला देखील फार किंमत असते. आणि तुमच्यासारख्या इथल्या तुमच्या शाळेतल्या 7-8 मुलांना देखील जर तुम्ही कॉमर्स विषय जसं तिनं सांगितलं की मी कॉमर्स मजबुरीनं निवडला, की सायन्सला जायचं होतं पण कॉमर्स परिस्थितीवर मात करून तिनं कॉमर्स हा विषय घेतला आणि मग पण त्यातून तिनं यश संपादन केलं, ही फार कौतुकाची गोष्ट आहे. आणि CA झाल्यानंतर तिने एवढं मोठं छान काम केलंय की तुमच्यासारख्या 8-10 मुलांना जर तुम्ही भविष्यात त्या कॉमर्सचं शिक्षण चांगलं घेतलं, ऑर्डिनरी BCom जरी झाला किंवा अजून GDCA वगैरे पुढचे कोर्स आहेत ते तुम्ही तिचं मार्गदर्शन घ्या पुढे भविष्यात. आणि सरांना पण मी विनंती करेन की तुम्ही फावल्या वेळामध्ये अशा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये निमंत्रित करून जे 10वीचे किंवा 12वीचे तुमच्यापर्यंत 10वीपर्यंत शक्यतो वर्ग आहेत आपल्याकडं, पण 10वीतल्याच मुलांना मार्गदर्शन देण्याचं काम अशा विद्यार्थ्यांच्या मार्फतच तुम्ही 3 महिन्याला 6 महिन्याला तुमच्या शाळेचा जो काय कार्यक्रम असतो त्यावेळेस अशा लोकांनाच आमंत्रित करा आणि त्या लोकांना बोलून विशेष करून मुलांच्यामध्ये जनजागृती निर्माण करून त्या मुलांना कसं प्रेरित करता येईल. कारण मी अतिशय सामान्य परिवारातील लोक आहेत, कदाचित त्यांना त्याचं अजून गांभीर्य नाही आहे, त्यांच्या वागण्यातून थोडंफार दिसतंय, पण जहा एक हिंदी में कहावत आहे, जहा चाह है वही राह है. आणि पालकांना देखील समोर बसलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो कदाचित तुम्ही मुलांना जसं की जगदाळेने सांगितलं की माझ्या आजीने मला सपोर्ट दिला, सरांनी टोनपे सरांनी सपोर्ट दिला, सुर्वे सरांनी त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट दिला, तर शिक्षक हा कुठल्याही विद्यार्थ्याला जर विद्यार्थ्यानं आपलं मनोगत त्याच्यापाशी व्यक्त केलं तर शिक्षक हा कधीच त्या विद्यार्थ्याला तो स्वतःच्या खिशातले पैसे काढून देऊ शकतो. कारण मी शिक्षक जरी नसलो, मी सैनिक दलामध्ये कार्य केलंय, परंतु माझी देखील इच्छा होती की मी शिक्षक व्हावं. आमचे जाधव सर बसले आहेत, पण त्यांच्यामुळे मी कदाचित शिक्षक झालो असेल किंवा नसेल. ते ज्यावेळेस ग्रॅज्युएट झाले आणि शिक्षक BEd झाल्यानंतर ते कुठेतरी इंटरव्ह्यू चालले होते आणि ते बोलता बोलता मला ST स्टँडवर म्हटले की अरे मी आता BEd झालोय पण ते नोकरी काय मिळत नाही आणि मी इकडे तिकडे प्रयत्न करतोय. त्यावेळेला मी ठरवलं, मी 12वीच्या वर्गात होतो, आता मी म्हटलं सिनियर माझ्यापेक्षा सिनियर जाधव सर आहेत, ह्यांची जर ही अवस्था असेल तर माझी काय अवस्था होईल. म्हणून मी त्यावेळेला तो रस्ता मी डायव्हर्ट केला आणि मी सैनिक दलामध्ये गेलो. पण परत जहा चाह है वो राह है. कालांतराने मी रिटायरमेंट आल्यानंतर सातारामध्ये तर मेस्को महाराष्ट्र सर्व्हिस कॉर्पोरेशनची मेस्कोची अकॅडमी होती, त्या ठिकाणी मला परत ट्रेनिंग इंस्ट्रक्टर म्हणून मला ते शिक्षकाचं काम मला मिळालं. मग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पण काम करत असताना पण आमचं हार्ड काम होतं, आम्हाला रोज 10-15 किलोमीटर पळायला लागायचे. माझ्याबरोबरचे इतर शिक्षक मला नावं ठेवायचे, अरे म्हटलं एवढं वय झाले कशासाठी हे तू करतोयस, ते तुझ्यामुळे आम्हालाही त्रास होतोय. पण मी म्हटलं हा माझा प्रश्न आहे, तो तुमचा प्रश्न आहे, मी माझं काम करतोय. मी 5 वर्ष त्या ठिकाणी मला शिक्षकाचं काम मिळालं. पण शिक्षक काय असतो आणि शिक्षकाचं काम करत असताना शिक्षकाला किती संकटांना सामोरं जावं लागतं, पण शिक्षकानं जर ते मनापासून जीव ओतून जर काम केलं तर त्याचा रिझल्ट मी अवघ्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 200च्या वर मुलं भारतीय सैनिक दलामध्ये मी दाखल केलेत. मी आज अभिमानानं का सांगतो, मला कुणीच माझं कौतुक करावं ह्याच्याबद्दल मी नाही सांगत आहे, पण मला अभिमान आहे. कारण ती लोक ज्यावेळेस माझ्या घरापुढं 4 व्हीलर गाड्या घेऊन भेटायला येतात, गुरुपौर्णिमेला येतात, असं सैनिक दलामध्ये रिटायरमेंट आल्यानंतर भेटायला येतात, त्यावेळेस ज्यावेळेस माझा ऊर इतका भरून येतो की मी फार मोठं काम केलं असं मला वाटतं. जसं
दोनपे सरांना त्या विद्यार्थ्यांची मनोगत व्यक्त करताना त्यांची देखील भावना भरून आल्या होत्या. जसं सुर्वे सर सांगत होते, तर शिक्षकाच्या आयुष्यातला हा एक मोठा अविस्मरणीय क्षण असतो. आणि त्या पुढे जाऊन देखील मी सांगतो, शिक्षक वर्गांनाही सांगू शकतो की तुम्ही फक्त या ठिकाणी न थांबता तुमचं कार्य शिक्षक असताना तर तुम्ही कार्य करत असता, पण शिक्षक झाल्यानंतर देखील तुमचं कार्य थांबवू नका. जसं विद्यार्थ्यांनी मनोमत व्यक्त केलं की फरांदे सरांनी त्याला एक मदत केली, भुजबळ सरांनी त्याला काहीतरी मदत केली त्या विद्यार्थ्याला. तर प्लॅटफॉर्म भरपूर आहेत, UPSCचे प्लॅटफॉर्म आहेत, UPSCचे प्लॅटफॉर्म आहेत. आणि खरे विद्यार्थी UPSC किंवा MPSCला तुम्ही यूट्यूबवर सर्च करा. विद्यार्थ्यांना मी विशेष करून सांगतो की तळागाळातले आणि परिस्थितीवर मात करणारे विद्यार्थीच पुढं, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे विद्यार्थीच खरं घडत असतात. ज्या मुलांना सगळ्या सुखसोयी मिळतात ते मुलं आपलं लाईफ छान पद्धतीनं जगत असतात. त्यांचे आईवडिलांचे होप्स असतील किंवा त्यांच्याकडून होप्स असतील, पण कदाचित ते पूर्ण होतील नाही होतील हा त्यांच्या कार्यसिद्धीवर तो भाग आहे. परंतु ह्या विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण ह्या संधीचा फायदा घ्या आणि आपलं जीवन अनमोल बनवा. कारण जीवनामध्ये मी दोहा एक परत तुम्हाला सांगतो, ते हिंदीमध्ये दोहा आहे, ते बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये त्याचं फार अविस्मरणीय स्थान आहे की बचपन बीता खेल खेल में भरी जवानी सोया, अब पछताए होत क्या देख बुढापा रोया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टीचं गांभीर्य थोडंसं समजून घ्या. जसं तुमच्या व्यासपीठावर जे विद्यार्थी आज तुमच्या पुढे येऊन बसलेले आहेत, एक दिवस असा तुमच्या आयुष्यामध्ये यायला हवा की तुम्ही देखील या व्यासपीठावर या शाळेमध्ये येऊन तुमच्या पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचं मनोगत किंवा तुम्ही आदर्श विद्यार्थी कसे आहात हे तुम्ही त्यांना दाखवून देऊ शकता आणि तुमचं लाईफ तुम्ही सफल करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही ह्याचा आज बोध घ्यावा ही मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांना मी विनंती करेन. आणि आज शेवटी मी संस्थापक शिक्षक वर्गांना सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण असेच कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करा आणि ह्या भावी पिढींना या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांचं आयुष्य कसं सुजलाम आणि सुफलाम होईल. आणि समाजामध्ये जरी सगळे डॉक्टर, इंजिनियर किंवा अभियंता किंवा चार्टर्ड अकाउंट जरी नाही झाले तर एक चांगला नागरिक, समाजामध्ये एक चांगला नागरिक होणं देखील फार मोठी गोष्ट आहे, काळाची गरज आहे. आज तुम्ही कदाचित समाजामध्ये तुम्ही बारकाईनं अभ्यास करत नसेल, तुम्ही जरा बारकाईनं बघा, आसपास पडोसमध्ये जरा दाखवून बघा. आज इतकी वाईट परिस्थिती समाजामध्ये, फार विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागतं. तुम्ही वृत्तपत्र वाचत जर असेल किंवा तुम्ही उघड्या डोळ्याने जर थोडंसं सभोवतालचा जर विचार किंवा अनुभव घेत असाल तर तुम्हाला त्या गोष्टी 100% तुम्हाला समजून येईल आणि तुम्ही ह्या गोष्टीचा बोध घ्या ही मी सर्वांना तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि मी या ठिकाणी थांबून आपण सर्व विद्यार्थी मित्रांना आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो. आणि ह्या विद्यार्थी मित्रांना भावी लाईफ तुमचं असंच ह्या विद्यार्थीसारखं तुम्ही आपल्या लाईफमध्ये पुन्हा चांगलं जीवन जगावं मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या या साहित्य संमेलनाच्या, बाल साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय हे मला खूप म्हणजे खूप बरं वाटतंय. कारण मी माझ्या लहानपणाच्या काळामध्ये गेलो. तुमची या निमित्तानं इथं तुमच्या शाळेचे संस्थेचे संस्थापक बसलेले आहेत, कर्मवीर आहेत ते शिरीषभाई चिटणीस, शिल्पाबाई चिटणीस आणि बाकी सर्व शिक्षक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आनंद वाटला ते तुमच्या शाळेतले तुमच्यासारखेच तिथं शिकून मोठे झालेले. तुमच्या शाळेचं ब्रीदवाक्य काय कोण सांगेल मला? हां, शाळेचं ब्रीदवाक्य काय तिथं लिहिलेलं आहे बघा. तिथं मला पण माहिती होतं, मी तिथं वाचलं आणि मला कळलं. हां, कोण सांगेल? ज्ञानासाठी या आणि सेवेसाठी जा. बरोबर, ज्ञानासाठी या म्हणजे तुम्ही शिकायला तुम्ही आलाय आणि शिकल्यानंतर त्याचा उपयोग तुम्ही सर्वांच्या समाजाच्या सेवेसाठी करणार. असं तुम्हाला शाळेमध्ये येताना तुमच्या मनावर ठसवणारी ही शाळा आहे. लोकांचं मंगल व्हावं का तर तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत, उद्याची पिढी आम्ही शिकवणार आहोत, म्हणून ही लोकमंगल संस्था स्थापन केली आहे.
आणि त्याचे तुम्ही विद्यार्थी आहात, ह्याचा तुम्हाला अभिमान आहे आणि अभिमान पाहिजे. जशी तुमच्यातली शिकून 2-4 मुलं जी पुढे आली ती आज इथं आलेली आहेत. दोघं तर मला आता दोघांचं मनोगतही ऐकायची मला संधी मिळाली. तर अशा या शाळेमध्ये तुम्ही आहात आणि आज हे साहित्य संमेलन त्यांनी या निमित्ताने इथं भरवलेलं आहे. शाळेमध्ये जे शिकायला मिळतं तसंच शाळेबाहेरही काही शिकायला असतं. शाळेमध्ये तुम्ही जे शिकता ते पुस्तकातलं वाचून तुम्हाला शिकवतात आणि तुम्हाला पुस्तकं वाचायला होतात, त्यावर गृहपाठ चालतात. पण शाळेच्या बाहेर तुम्ही एक पाऊल टाकलं की तुम्हाला सगळा निसर्ग दिसतो आणि निसर्गाची जी शाळा आहे ती आणि ही आतली शाळा आणि बाहेरची शाळा असं एकत्र असलेली ही तुम्हाला तुमचं भाग्य आहे की तुम्ही अशा शाळेमध्ये आहात की तिथं दोन्ही प्रकारचं शिक्षण तुम्हाला मिळतंय. आणि तुमचे शिक्षक आहेत, तुमचे संस्थाचालक आहेत, हे सुद्धा या अशा उपक्रमांना पाठबळ किंवा पाठिंबा देणारे आहेत. म्हणून तर तुमच्या शाळेमध्ये अशा असंख्य उपक्रम चालतात. जसं पुस्तकातलं शिक्षण तुम्हाला मिळतं तसं तुम्हाला छंद देखील लागतात आणि ते छंदामध्ये देखील तुम्ही शिकत असता. पुस्तक तुम्हाला पोटासाठी जगायला शिकवतं, पण छंद तुम्ही जगायचंच का मुळात हे तुम्हाला सांगतात. तर अशा या निमित्तानं मला इथं बोलायची तुम्हाला संधी मिळाली म्हणून मी संयोजकांचे आणि आपल्या शाळेच्या संस्थाचालकांचे आभार मानतो. या निमित्तानं मी असं सांगतो की तुम्हाला प्रत्येक वर्गामध्ये तुमचे 1ली ते 10वी 10 वर्ग आहेत, तर प्रत्येक वर्गामध्ये एक लोकविज्ञानचं कॅलेंडर मी पाठवून देतो. नंतर ते तुम्ही प्रत्येक शाळेमधल्या प्रत्येक वर्गातल्या मुलांच्याकडनं प्रत्येक शिक्षकांच्याकडनं त्या शाळेत वाचून घेत जावं. त्यातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. डोळसपणे निसर्ग कसा बघायचा, डोळसपणे विज्ञानात कसं बघायचं, नुसते साध्या शंका तुम्हाला पडल्या पाहिजेत. तुम्हाला उदाहरणार्थ एक 5 शंका सांगतो तुम्हाला. 5 तुमच्या मनात कुठल्या शंका पाहिजेत अशा 5 उदाहरणं सांगतो. त्यातली एक शंका अशी तुम्हाला पडली पाहिजे की सकाळी उठल्यानंतर सूर्य पूर्वेलाच का उगवतो, पश्चिमेला उगवताना बघितलंय कधी? हे प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. त्याचं उत्तर तुम्ही शिक्षकांच्याकडे समजून घेतलं पाहिजे. बरोबर? सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमच्या सावल्या लांब असतात, दुपारीच्या कमी होतात आणि संध्याकाळी पुन्हा लांब होतात. असं का पडतं हा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. आणि मग त्याच्या पुढचा प्रश्न लगेच प्रश्नांना एक दुसरा प्रश्न जन्माला येतो की एक वेळ अशी येते वर्षातल्या काही दिवसातली की ज्या दिवशी तुमची सावली तुम्हाला दिसत नाही, डोक्यावर सूर्य असतो आणि तुमच्या पायाच्या आत सावली लपलेली असते. याचा अर्थ काय? ह्याच्यामध्ये फार मोठं वैज्ञानिक सत्य आहे की जे तुम्हाला आत्ता समजू शकणार नाही, पण 7वी 8वी 9वी पर्यंतच्या नंतरच्या मुलांना मात्र ते समजून घेता येईल. आम्ही बोलू शकतो, संवाद साधतो, तसे पक्षी पण संवाद साधत असतात. पक्षी कुठल्या भाषेत संवाद साधतात माहिती आहे तुम्हाला? ऐकता ना तुम्ही? चिमणीची चिवचिव ऐकता की नाही? कावळ्याचे कावका ऐकता की नाही? ते त्यांचे संवाद असतात, ती त्यांची भाषा असते. तसं मुंग्या देखील एकमेकाशी बोलतात. मुंग्या कशा बोलतात माहिती आहे तुम्हाला? नाही माहीत? तुम्ही वाचा. कितीतरी प्रत्येक जो सजीव आहे तो प्रत्येक सजीव एकमेकाशी संवाद साधतो, पण प्रत्येकाची भाषा वेगळी असते. ती आपण समजून घेतली पाहिजे. 2 झाडं एकमेकात बोलतात माहिती आहे तुम्हाला? मी वेगळा येईन तेवढ्यासाठी सांगायला तुम्हाला. 2 झाडं एकमेकाशी बोलतात, 2 पानं एकमेकाशी बोलतात. समजा एका झाडापाशी गेलात आणि एक फुल तोडलं तुम्ही, तर पुढच्या झाडाला समजलेलं असतं की आपली पण फुलं तोडायला कोणतरी येतोय. समजा तुम्ही एका झाडावर प्रेमानं हात फिरवला, रोज त्याला पाणी घालत असाल, तर पुढच्या झाडाला कळलेलं असतं की आपल्याकडं देखील एक अशी व्यक्ती येणार आहे, एक असा माणूस येणार आहे की जो आपल्याला प्रेमानं पाणी घालणार आहे. ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? तर हे असतं आणि हे हुडकणारे देखील माणूसच आहे, हे संशोधन करणारे देखील माणूसच आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी या असल्या वेगवेगळ्या पुस्तकांना कॅलेंडरमधनं लिहिलेल्या असतात, त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. यासाठी तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि ते प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत. बारीक सारीक गोष्टी असतात, बारीक सारीक गोष्टी, त्याच्यात तुम्हाला कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. जगदीशचंद्र बोस हे नाव तुम्ही ऐका. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी जे प्रयोग करून दाखवले वनस्पतींवरचे ते बघून इंग्लंड अमेरिकेतली माणसं देखील चाट पडली होती.
त्यांनी झाडाच्या शेजारी एक चांगलं गाणं गाणारा एक टेप रेकॉर्डर ठेवला आणि त्या झाडाची वाट बघितली. ज्या झाडाला चांगली चांगली गाणी ऐकायला मिळाली ते झाड जोमानं वाढलं. असे अनेक प्रयोग आहेत. मी जास्त तुमचा वेळ घेत नाही, मला पण थोडीशी गडबड आहे, पण मी एक सांगतो तुम्हाला, तुमच्या शाळेत मी पुन्हा पुन्हा येईन आणि हे असले जे निसर्गोपयोगी आणि शाळेच्या बाहेरच्या शाळा शिकणारे जे उपक्रम आहेत त्यात नक्की मी सामील होईल. धन्यवाद. पुस्तक विद्यालयाच्या वतीने स्वीकारतायत माननीय भुजबळ सर. तुमची भेट आम्ही थोडे क्लोज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सातारा शाखेच्या अध्यक्ष माननीय चिटणीस मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं पवार मॅडम करतील. याचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर ते सन्मान होतोय आणि आम्हाला कायम मार्गदर्शन करणारे आमचे प्रेरणास्थान असे विद्यार्थी हा आमच्या शाळेचा अभिमान आहे. यानंतर माननीय चिटणीस साहेबांचा सन्मान होतो. त्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे. या ठिकाणी या स्त्रीपटाचे प्रकाशन होत आहे. यानंतर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केलेले शब्दकळी नावाचे हस्तलिखित या ठिकाणी प्रकाशित होत. हस्तलिखित इथं प्रकाशित होत आहे. क्रांती माननीय सुर्वेकर यांनी स्टेजवर लोकमंगल हायस्कूल गिरणाबाळ या माध्यमिक विद्यालयाचं विशेष आकर्षण असणारं तृणधान्य सर पुढे जाधव पुढे रामचंद्र जाधव पुढे मारा सगळे येऊ देत. सर्वांना